तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार आहे त्यात आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कोणत्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. त्यात आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया थोडंसं निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो देन मार्केटमध्ये कंटिन्युअस आपण डेपासून डिस्कस करतो की मार्केट एका चॅनलमध्ये फॉलो होत आहे आणि चॅनलला रिस्पेक्ट देत मार्केट त्याच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे जे लेवल्स आहेत ओके त्या लेवल्सला एकदम परफेक्ट रिस्पेक्ट देत त्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम येत चालली आहे. आता कुठं ना कुठं तर हे मोमेंटम ब्रेक व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. येणाऱ्या डेजमध्ये इलेक्शन आहे, इलेक्शनचा काय इम्पॅक्ट राहू शकतो आहे त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे. बट करंटली जर का आपण बघायला गेलो तर ऑलरेडी ह्याच्यामध्ये वीकली क्लोजिंग आपल्याला भेटलं आहे. तर थोडंसं वीकली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक चांगला रिव्हर्सल चांगली स्ट्रॉंग वीकची रेड कॅन्डल बघायला भेटले का, तर ह्याच्यामध्ये असं नाही आहे. तर ह्याच्या आधी पण आपल्याला एक चांगली रिव्हर्सल रेड कॅन्डल बघायला भेटली होती. त्यानंतर ऑलमोस्ट इथून एक मार्केट परत रिव्हर्सल झालं. अगेन ह्याच्यामध्ये इथं पण आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला पण इथून परत रिव्हर्सल आला. बट आता काय आहे की एकच गोष्ट सारखी होत नसते. कुठं ना कुठं तर ब्रेक होणं गरजेचं आहे मार्केटला, इधर अपसाईडला इधर डाऊनसाईडला. ओके तेवढंच टाईमपास मार्केट नाही करणार आहे. तर गरजेचं आहे की मार्केट एका साईडला कुठं ना कुठं तर ब्रेक जरूर करणार आहे. इफ एनी रिझन मार्केट जर का बॉटम जर का ब्रेक केला, बॉटमचा हे लेग जर का ब्रेक केला आणि डाऊनसाईडला जर का सस्टेन राहिला 21,600चं लेवल ते 500चं लेवल जर का मार्केटनं ब्रेक केला आणि डाऊनसाईडला जर का सस्टेन राहिला तर मार्केटच्या जवळचे नेक्स्ट टार्गेट आहेत ऑलमोस्ट 21,200च्या आसपासचे मार्केटच्या जवळचे नेक्स्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि त्यानंतर जर का मार्केट चुकून जर का ते पण लेवल ब्रेक केला तर मग मार्केट 20,800 आणि इथे एक गॅप पेंडिंग आहे. ऑलमोस्ट 20,000 ते 20,200च्या आसपास येणाऱ्या डेजमध्ये दर्शन मार्केट दाखवू शकतं आहे. कशाप्रकारे दाखवेल, काय लॉजिक आहे, कसे गोष्टी असतील, तर सगळ्या गोष्टी आपण एक नेक्स्ट व्हिडिओ आपण सेपरेट करणार जे की इलेक्शन स्ट्रॅटेजीवरती मी डिस्कस करणार आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला ते समजून जाईल की काय डोक्यात माझं प्लॅनिंग चालू आहे. ओके तर आत्ताच आपण काय डिस्कस करणार आहे तर आत्ता आपण डिस्कस करतो की उद्याच्याला आपण कशाप्रकारे प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे, कशाप्रकारे आपण उद्याच्याला मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये आपण लेवल्स चेंज करू शकतो, काय आपलं मोमेंटम असणार, ऑल गोष्टी. जर का थोडंसं जर का आपण इव्हेंट जर का चेकआउट करायला गेलो तर आपलं ही फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट, ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशनसाठी शिकायला भेटतील. 13 मे मंडेला इन्फ्लेशनचा डेटा येणार आहे ओके YOY बेसिसवरचा. तर 5:30 वाजता मोस्टली येऊ शकतो. तर एक्सपेक्टेशन आहे की आता ह्याच्यामध्ये कशाप्रकारे डेटा येणार किंवा काय त्याच्यामुळं काय होऊ शकते, कारण की येणाऱ्या डेजमध्ये कंटिन्युअस मोमेंट आहे, कंटिन्युअस इव्हेंट आहे. तर 13 तारखेला आहे, त्यानंतर 14 तारखेला आहे, त्यानंतर कंटिन्युअस 15 तारखेला पण आहे, 16 तारखेला पण आहे. ऑलमोस्ट 16 तारखेपर्यंत कंटिन्युअस बॅक टू बॅक काय आहेत इव्हेंट आहेत. तर ऑलरेडी मार्केट साईडवे आहे, त्यानंतर इव्हेंट आहे. इव्हेंटमध्ये इन्फ्लेशनचा डेटा येणार आहे. इन्फ्लेशनचा डेटा इंडियाचा जरासा चांगला आहे कम्पेअर टू बाकीचे कंट्री US कंट्री. तर US कंट्रीमध्ये इन्फ्लेशनचा जो डेटा यायला आला आहे तो लास्टचा डेटा थोडासा खराब होता. त्याच्यामध्ये कसे डेटा येऊ शकतो आहे ते आपण बघू आल्यानंतर ना कशाप्रकारे त्यामध्ये मोमेंटम होऊ शकते. थोडंफार जर का आपण ग्लोबल सणावर जर का चेकआउट करायला गेलो तर डाऊ जोन्स जे आहे ते पॉझिटिव्ह दिसते. त्यानंतर एशियन मार्केट गिफ्ट निफ्टी आपला गॅपडाऊन इंडिकेट दाखवतो आहे करंटली 73.50 पॉईंटचा गॅपडाऊन दाखवा लागला आहे. म्हणजे एक्सपेक्टेड आहे की मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम कंटिन्यू निगेटिव्ह ओपन होऊ शकतं आहे. आणि थोडंसं आपण जर का FII डेटा जर का आपण चेकआउट करायला गेलो तर फ्युचरसाठी FIIचा जो फ्युचर FNO सेगमेंट जे आहे ओके त्याच्यामध्ये कंटिन्युअस याच्यामध्ये बॅक टू बॅक सेलिंगच करत चालले आहेत. अजून पण बाईंग करायचं नाव नाही घेत आहेत. मेचा डेटा आहे तर मेमध्ये कंटिन्युअस सेलिंग आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग करत चालले आहेत FII बिफोर इलेक्शन. त्याच्यामध्ये कोणच त्याच्यामध्ये चांगलं कॅशमध्ये राहत नाही आहे. DIS थोडं बाईंग करत चालले आहेत ठीकठाक थोडेफार, बट हेवी क्वांटिटीमध्ये सेल करत चाललं आहे आपला FII ओके. तर FIIना थोडंसं हेज म्हणजे कॅशमध्ये राहायचा प्रयत्न करतात बिफोर इलेक्शन. तर त्याच्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला चांगलंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो इंट्राडेला, तर इंट्राडेमध्ये जर का आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल मार्केट दाखवा लागले तर निगेटिव्ह ओपन व्हायची प्रोबॅबिलिटी आहे ओके. इफ एनी रिझन मार्केट जर का 21,930 पासून जर का 21,887चं जे लेवल आहे ह्याच्या आसपास कुठं पण मार्केट जर का ओपन झालं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंगला अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो, रिव्हर्सचा ट्रेड ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ मार्केट गॅपडाऊन ओपन झालं ह्या एरियामध्ये जर का मार्केट ओपन झालं
आणि इथून ऑलमोस्ट बॉटम साईड बघायला गेलो जर का आपण तर 21,930 पासून 21,773च्या आसपास कुठं पण आपल्याला जर का रिव्हर्सल ह्याच्यामध्ये बघायला भेटला मॉर्निंगला तर ह्याच्यामध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का इथं आपण बघायला गेलो तर मार्केट चांगलंच आपटलं आहे, चांगलंच पडलं आहे मार्केट. त्यानंतरनं मार्केट थोडंसं बेंड व्हायचा प्रयत्न करते. ऑलमोस्ट टॉपपासून मार्केट आपटले, त्यानंतर कन्सॉल्टेशन करायचा प्रयत्न केला आहे. मार्केट फ्रायडेला पुरा चॉपी राहिला. जर का आपण मॉर्निंगच्या 2 मूव्ह जर का सोडल्या अपसाईडच्या आणि डाऊनसाईडच्या तर पूर्ण साईडवे राहिले. त्यानंतर मार्केट अगेन गॅपडाऊन ओपन व्हायला असं आपल्याला दिसतं SGX निफ्टीप्रमाणे. पण जर का गॅपडाऊन झाला, परत रिव्हर्सल आला आणि जर का मार्केट हे जे लेवल आहे 22,250 पासून बॉटमचं जे लेवल आहे ऑलमोस्ट 21,850च्या रेंजमध्ये जर का मार्केट राहिला तर प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट थोडंसं साईडवे बघायला भेटेल आपल्याला. आणि विक्स पण वाढलेला आहे तर स्कॅल्पिंगला चांगली गोष्ट आहे. बट क्वांटिटी थोड्याशा कमी ठेवा, मोमेंटम फास्ट आहे. ओके, वोलॅटिलिटी जास्त आहे आणि एक्सपेक्टेड आहे की अजून वोलॅटिलिटी हा जो विक्स आहे हा अजून वाढायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, बिफोर इलेक्शन वाढू शकतं ऑलमोस्ट ॲज पर हिस्ट्री. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं तर काय करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं तर काही नाही करायचं आहे, गप्प बसायचं आपल्याला. नाही तर तुम्ही ऑप्शन सेलिंग प्लॅन करू शकता जर का तुम्हाला जमत असेल तर. अदरवाईज याच्यामध्ये वेट केलेलं कधी पण बेटर राहील, तुम्हाला त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगला मोमेंटम होऊ शकतं आहे. इफ एनी रिझन मार्केट जर का अपसाईड ओपन झाला, कुठल्या प्रकारे गॅपअप झाला, चुकून वाटत तर नाही आहे पण झाला चुकून ओपन गॅपअप, तर डायरेक्टली बाय करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये हे जे फर्स्ट लेवल जे आहे ऑलमोस्ट 22,250 पासून 22,350 जर का चुकून जर का आला त्या लेवलला आणि निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण बिंदास त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो आहे. 22,216 पासून 22,356चं लेवल आहे, त्या लेवलच्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण याच्यामध्ये करायचा. ह्या लेवलच्यामध्ये काही नाही करायचं, वेट करायचं. जर का डायरेक्टली गॅप डाऊन झाला, या लेवलमध्ये पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर अपसाईडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो आहे. जर का मार्केट ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं आणि जर का मार्केट चुकून जर का गॅपडाऊन ओपन झाला पण रिव्हर्सल आला, परत त्यानंतर कन्सॉल्टेशन करत बसतं डाऊनसाईडला आणि चुकून जर का हे जे लोज आहे हे लोज जर का मार्केटनं ब्रेक केले 21,700 त्यात जे लोज जर का मार्केटनं ब्रेक केले आणि डाऊनसाईडला मार्केट सस्टेन राहायला लागलं तर आपण डाऊनचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. टुवर्ड्स आपले टार्गेट राहतील ऑलमोस्ट 21,650 पासून 21,550च्या आसपासचे. ओके, तर त्या लेवलमध्ये मार्केट एक्सपेक्टेड आहे की त्या लेवलच्या आसपास पण मार्केट एखाद्या वेळेस येऊ शकते. इफ मार्केट जर का 21,760चं लेवल जर का ब्रेक केलं डाऊनसाईडला आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर. ओके, आणि जर का मार्केट त्या लेवलमध्ये आला 21,630 पासून 21,540च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, रिव्हर्सल दाखवला याच्यामध्ये कुठं पण, तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी जर का आपण बँक निफ्टीला थोडंसं जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का ॲनालिसिस करायला गेलो तर याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं की बँक निफ्टीमध्ये हे जे ट्रेंड लाईन आहे हे ट्रेंड लाईन पूर्ण कंटिन्यू वर्क झाले. ऑलमोस्ट मल्टिपल टाईम मार्केटने इथं सपोर्ट घेतला आहे, कधी ना कधी तोडू शकतं ते लेवल आणि जर का ते लेवल तोडलं तर मग मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम मोठी येऊ शकते, डाऊनसाईड मोमेंटम. ओके, तर त्याच्यामध्ये हे जे लेवल आहे एक्झॅक्ट जर का आपण ड्रॉ करायला गेलो तर हे ट्रेंड लाईन त्याच्यासाठी सपोर्टचं काम करत चाललं आहे. मल्टिपल टाईम सपोर्ट टेस्ट केलं आहे. आता हे वीक पण झाला असणार आहे, त्याच्यामुळे जर का चुकून जर का हे लेवल जर का ब्रेक आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला 46,000 पासून हे जे लेवल आहे जर का डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर मग येणाऱ्या डेजमध्ये प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊनसाईडला एखाद्या वेळेस येऊ शकते. त्याप्रकारे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. बट त्याच्या आधी असं वाटतं की त्याच्या आधी 47,000 इज अ राऊंड फिगर नंबर, इज अ सायकोलॉजिकल नंबर. इथं बऱ्याच टाईमला मार्केट सपोर्ट घेतलं पण आहे, तर हे पण एक त्यासाठी कारण होऊ शकतं आहे. आणि तर सायकोलॉजिकल नंबर पण आला आहे तर डायरेक्टली सेल करायला जायचं नाही आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनत नाही आहे, डील टाईम फ्रेम त्याच्या खाली 2 दिवस सस्टेन नाही राहत आहे, तोपर्यंत पोझिशनली काही नाही करायचं आहे, गडबड करायची नाही, वेट करायचं आहे. जर का त्याच्यामध्ये जर का आपल्याला डाऊनसाईडचा निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर आपण प्लॅन करणार, ज्यावेळी ब्लू लाईनला ब्रेक करेल त्यावेळी, तोपर्यंत वेट करायचा आहे. ओके, आणि हे जे लेवल आहे 46,564च्या खाली जर का आला तर. ओके, अदरवाईज ह्याच्यामध्ये थोडंफार रिव्हर्सल येऊ शकतो. याच्यामध्ये जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का चेकआउट करायला गेलो तर मार्केट डाऊनसाईडला आला आहे, बट मार्केट ह्याच्यामध्ये कन्सॉल्टेशन करत चाललं आहे. तर हे एक इंटरेस्टिंग आहे की मार्केट कन्सॉल्टेशन करायला लागलं आहे, थोडंसं ॲक्युमुलेशन व्हायला लागलं याच्यामध्ये. इफ एनी रिझन गॅप डाऊन झालं 47,000 जो की सायकोलॉजिकल राऊंड फिगर नंबर आहे, जर का 46,819 पासून
47,055च्या आसपास जर का मार्केट ओपन झाला, कुठल्या प्रकारे रिव्हर्सल प्राइस ॲक्शन, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, सायकोलॉजिकल नंबर पण आहे, तर त्याच्या आसपास जर का आपण रिव्हर्सल ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो, आपण त्यामध्ये अपसाईड ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन ह्या लेवलच्या आसपास दिसला तर. जर का मार्केट जर का गॅपअप ओपन झाला असं वाटत नाही, पण जर का झाला आणि जर का चुकून पण 47,949 म्हणजे ऑलमोस्ट 48,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे तिथून 48,300च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जोपर्यंत मार्केट 48,000 आणि डाऊनसाईडला 46,800 ह्याच्या दोनच्या मध्ये, तोपर्यंत मोठे पोझिशनल अवॉइड करा. मार्केट मे बी साईडवे चॉपी राहू शकतं, हे एक एक्सपेक्टेशन आहे. तर त्या लेवलच्या आसपास तुम्ही थोडंसं अवॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. याच्यामध्ये काही पण चेंजेस झाले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी दिलं आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्यामध्ये अपडेट भेटून येतील. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.